इलेक्ट्रिक दुचाकी चार्जिंगला लावून चार्जर न काढल्यानं बॅटरी ओव्हरहीट होऊन शॉर्ट सर्किट झालं आणि त्यातून भीषण आग लागल्याची घटना घडली। या आगीत राहते घर, चारचाकी गाडी आणि मशिनरीचे दुकान जळून खाक झाले असून संबंधित कुटुंबाला लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे। प्राप्त माहितीनुसार ही घटना सोलापूर जिल्ह्यातील अकलूज शहरातील गजबजलेल्या महावीर पथ परिसरात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली। सुहास गांधी यांचं या ठिकाणी राहतं घर आणि मशिनरीचं दुकान आहे। बुधवारी रात्री कामकाज आटोपल्यानंतर त्यांनी इलेक्ट्रिक दुचाकी घराच्या परिसरात चार्जिंगला लावली होती। मात्र चार्जिंग पूर्ण झाल्यानंतर स्विच बंद करणे आणि चार्जर काढणे त्यांच्या लक्षात राहिले नाही। मध्यरात्री बॅटरी ओव्हरहीट झाल्याने दुचाकीने अचानक पेट घेतला। रात्रीची वेळ असल्याने घरातील सर्वजण गाढ झोपेत होते। दुचाकीला लागलेली आग काही क्षणातच शेजारी उभ्या असलेल्या चारचाकी कारपर्यंत पोहोचली। आगीच्या तीव्र ज्वाळांनी पाहता पाहता घर आणि मशिनरीच्या दुकानालाही वेढलं। धुराचे लोट आणि आगीचे तांडव पाहून परिसरात एकच खळबळ उडाली। स्थानिक नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत सर्व काही जळून खाक झाले होते। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। अखेरीस शर्थीचे प्रयत्न करत अग्निशमन दलाने 4 तासाच्या प्रयत्नानंतर आग विझवली।